लाठ्या काट्यांच्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, भाऊ गंभीर. शेतीच्या वादातून घडली घटना. तालुक्यातील घणसरगाव येथे शेतीच्या जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर या हल्ल्यात मयताचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना शुक्रवारी 22 मे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 5 पुरुष आणि 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सांगितलं की घणसरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील रहिवासी मनोहर माणिकराव आमनावर वय वर्ष 45 आणि त्यांचे भाऊ परमेश्वर माणिकराव आमनावर वय वर्ष 40 यांची गावात शेती आहे. त्यांच्या शेतीलगतच संशयित आरोपी शिवाजी बाबूराव आमनावर यांनी काही वर्षांपूर्वी मनोहर यांच्या चुलत्याकडून जमीन खरेदी केली होती. तेव्हापासून या दोनही कुटुंबांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. मनोहर यांनी आपल्या आत्याला वारस हक्काने शेतीत हिस्सा मिळावा म्हणून या प्रकरणाला न्यायालयातही आव्हान दिलं होतं. किरकोळ वादाचं रूपांतर हत्याकांडात. शुक्रवारी सकाळी 11 वाजता मनोहर आमनावर आणि शिवाजी आमनावर यांच्या कुटुंबातील एका महिलेमध्ये शेतीच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. मात्र पाहता पाहता या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. यावेळी संतापलेल्या शिवाजी आमनावर, गोविंद आमनावर, ज्ञानेश्वर आमनावर आणि इतर 5 जणांनी संगनमत करून मनोहर व परमेश्वर यांच्यावर लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर परमेश्वरही रक्तबंबाळ झाले. पोलिसांची कारवाई. 8 आरोपी ताब्यात. दोनही जखमींना तातडीने रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोहर यांना तपासून मयत घोषित केला. गंभीर जखमी परमेश्वर यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे, जमादार बालाजी डप्पडवाड, संदीप चव्हाण, अनिल मोगळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.